घेतो, हे माझे आई वडील आहेत, मी त्यांचा मुलगा आहे, असं त्याला त्यांचा मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो. शास्त्रकार सांगतात केव्हा, की तो त्या आई वडिलांच्या संबंधाने तीन कर्तव्य जर पार पडत असेल तरच त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. नसता त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार नाही. जीवतो वाक्य करणात, क्षया हे भूरी भोजनात, गयया पिंडदानश्च, त्रिभिर्पुत्रस्य पुत्रताः. मी नेहमीच सांगतो, कीर्तन म्हटलं की एकट्याला करता येत नाही, प्रवचन एकटा करू शकतो. आता काय काय भागवत कथाकार पण एकटेच करायलेत. ते म्हणले नको, हिशे करीले होईलेत म्हणले, धान्याला ह्याला पुन्हा म्हणले वाटून वाटून विभागणी होईली म्हणले, जास्त भाव वाटण्या व्हायलेत म्हणले, खाते वाटप होईल. कथा सुद्धा एकटा माणूस वक्ता करू शकतो, प्रवचन सुद्धा एकटा करू शकतो, पण कीर्तन एकल्याचा नव्हे खेळ, म्हणवोनी मेळ मेळविला. कीर्तन म्हटलं की सर्व लागतं महाराज, पकवजे लागतात, टाळकरी लागतात, गायन करणारे लागतात, वक्ता लागतो, श्रोते तर प्रमुखच आहेत ना. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते जर समोर नसले तर कीर्तन काय कुठं उसा सांगायचं का? कारण ज्ञानोबरायनं श्रोत्यांना उपमा दिली भगवान शंकराची, प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती. वक्त्यांना सुद्धा कमी नाही लेखायचं. म्हणून या ठिकाणी कीर्तन साथीसाठी आमचे आदरणीय, आम्ही ज्यांच्याकडे बघून परमार्थ करीत आलोत, आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य मच्छिंद्र आप्पा चव्हाण. योगायोग मातोश्रीचं भाग्य म्हणावं लागेल, आप्पांची उपस्थिती लागली या कार्यक्रमाला. असं त्यांचा सध्या दौरा नाशिक भागात असतो, मुख्यमंत्र्यासारखं काम झालं त्याचं, हे भाग सांभाळायचा ते भाग सांभाळायचा. योगायोग मला लागल पीक पाहणी करण्यासाठी आलेत. आप्पांची उपस्थिती आहे. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज गरड आहेत. दुसरे आमचे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण अविनाश महाराज गरड ते देखील आहेत. मृदंगावरची ज्यांची साथ आहे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण माणिक तात्या गरड. समस्त गावातील भजनी मंडळी आणि आमचे हरिभक्तपरायण सुशेन महाराज काशीद, उद्धव महाराज कोथिंबीर यांच्या तुकोबराय वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व ही आमचे बालगोपाळ मंडळी आणि आमचे तुळजाभवानी प्रतिष्ठानचे सर्व यूट्यूब चॅनल ज्यांचा आहे तुळजाभवानी प्रतिष्ठान, आमचे हरिभक्तपरायण परमार्थप्रेमी बाळासाहेब जी डांगे यांची उपस्थिती आहे. तुम्हाला कधी जरी वाटलं हे कीर्तन परत ऐकायचंय तरी तुळजाभवानी यूट्यूब चॅनल, बरोबर आहे ना, ते यूट्यूबला नाव टाकलं, कारण आता ते सोपं झालं, म्हातारे माणसं सुद्धा त्याच्यावर बोलतात, हा तुळजाभवानी लगेच येते, तुळजाभवानी सोपं झालंय, आता मिळतं तुम्हाला कीर्तन ऐकायला. आमचे बाळासाहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद. गंगा पूजनाची सेवा आहे, तसं तर हे कर्मशास्त्र आहे, एक विहित आणि एक निषिद्ध. विहित कर्माचे 4 प्रकार आहेत, एक नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. त्याच्यातलं जे आजचं जे कर्म आहे त्याला कोणतं कर्म म्हणतात? नैमित्तिक. काहीतरी निमित्ताला धरून केले जाणारं जे कर्म त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. नित्य कर्म रोज करतात, आपण तुम्ही नित्यनेम करतात, दर्शन करतात, हे रोजचा नित्यनेम, हे नित्य कर्म. काम्य कर्म फलाची इच्छा धरून केले जाणारं कर्म, अर्थात माणसं सत्यनारायण घालतात किंवा अजून काही करतात, विहिरीला पाणी लागू दे, बोरला पाणी लागू दे, देवाकडे संकल्प करतात, हे काम्य कर्म आहे. प्रायश्चित्त कर्म ज्ञात अज्ञात पातक जे आपल्याकडून घडतात त्या पातकांच्या दुरुस्तीसाठी, निवृत्तीसाठी केले जाणारं कर्म त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आपल्या इकडे म्हण आहे प्रसिद्ध एक, कोणची, की मांजर मारल्यावर कुठे जावं लागते? काशीला. काशीला गेले तरी ते पाप फेटत नसते. काशीला नाही, तिकडे बनारसीला जा, पण मांजर मारली ते पाप तुम्हाला भेटणारच. प्रायश्चित्त कर्म, आजचं जे कर्म आहे त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात, काहीतरी निमित्ताला धरून. आज गंगा पूजनाचं निमित्त आहे, कारण कर्मशास्त्र एवढं सूक्ष्म आहे, अवघड आहे. कर्म करणाराकडून किंवा कर्म कर्त्याकडून थोडी जरी चूक झाली तरी नाथ महाराज म्हणतात दारू प्यायलाच पाप लागतंय. तुम्ही म्हणता महाराज न केलेलंच बरं नाही, एवढा कुठं ना होस तर करून जर पाप लागत आहे तर न केलेलं बरं, पण तसं नाही ना, करावं लागतंय, शास्त्र सांगतंय. मग त्याच्यातून काही पर्याय मार्ग नाही का? नाथ महाराज म्हणले आहे. कर्माला जर पूर्णत्व प्राप्त होत असेल किंवा व्हायचा असेल तर त्याला ते भगवंताचं नाम आहे. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम,
जगी झाले पूर्ण काम. नाथ महाराज म्हणतात कर्मामध्ये थोडी जरी तुटी झाली तरी दारू प्यायल्याचं पाप लागतंय. आचमन करताना पाणी घेता आपण किती घेतो? देव बाप्पा सांगते पाणी घ्या आचमनासाठी. मग किती घ्यावा पाणी त्याचं सुद्धा शास्त्र आहे. गुरुवर्य बाबा सांगत असतात गंध कोण्या बोटाने लावावा, आपल्याला कोण्या बोटाने गंध लावावा, देवाला कोण्या बोटाने गंध लावावा, हे सुद्धा कर्मच आहे, एक शास्त्र आहे. आपल्याला लावत असताना कोण्या बोटाने लावायचा? ह्या बोटाने. देवाला लावत असताना कणगुळीच्या शेजारच्या बोटाने. पण आपलं तसं होतंय का? देवाला बी त्याच, माणसाला बी त्याच. हे प्रत्येक क्षणोक्षणाला आपल्या कोणी चुका होतात. कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे, न्यून अधिकत्वासवे, दोष पावे सुरापान सम. नाथ महाराज भागवतात सांगतात कर्मी आचमन करावे. आचमनासाठी पाणी किती घ्यायचं म्हटले? माश मात्र जळ घ्यावे. माश मध्ये काय? उडीद भिजेल इतकंच हातावर पाणी घ्यायचं आचमनासाठी. म्हणले जास्त झालं तर आणि कमी झालं तर म्हणले दोष पावे सुरापान सम. सुरा म्हणजे दारू, दारू प्यायल्याचं पाप लागतं. मग ह्या पापातून जर निवृत्त व्हायचं असेल तर त्याच्यासाठी भगवंताचं नाम कर्म आहे. पण हे तर करावंच लागतंय. तसं नैमित्तिक कर्म आहे. आजचं वर्ष श्राद्ध असेल, गंगापूजन असेल, 16 श्राद्ध एकूण वर्षामध्ये असतात, ते सर्वच करावे लागतात. कारण तुम्ही आम्हीच करतो असं नाही. पुराणामध्ये अनेक जणांनी श्राद्ध विधी केलेला आहे. प्रभू रामचंद्राने दशरथ राजांचा विधी केलेला आहे. पंडू राजांचाही पांडवांनी अरण्य वनामध्ये असताना सुद्धा तो श्राद्ध विधी केलेला आहे. कारण जो मुलगा स्वतःला म्हणून घेतो ना, मला वाटतंय तो ग्रंथ आहे कोणता, धर्मसिंधू नावाचा ग्रंथ, त्याच्यामध्ये आलंय जो स्वतःला मुलगा म्हणून घेतो, हे माझे आई वडील आहेत, मी त्यांचा मुलगा आहे, असं त्याला त्यांचा मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो. शास्त्रकार सांगतात केव्हा? की तो त्या आई वडिलांच्या संबंधाने तीन कर्तव्य जर पार पडत असेल तरच त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार आहे. नसता त्याला मुलगा म्हणून घेण्याचा अधिकार नाही. पहिलं कर्तव्य आहे आई वडील आपले जिवंत असताना आई वडिलांची सेवा करणे, त्यांची आज्ञा पाळणे, त्यांच्या आज्ञेत राहणे, हे पहिलं कर्तव्य आहे. दुसरं कर्तव्य आहे त्या मुलाचं की आपले आई वडील गेल्याच्या नंतर ज्या तिथीला जातील त्या तिथीला त्यांच्या नावाने पिंडदान विधी, तर्पण विधी, श्राद्ध विधी, त्यांच्या नावाने अन्नदान असं जर करत असेल तर त्याला पुत्र म्हणून घेण्याचा अधिकार आहे. आणि तिसरं सांगितलं, जर यदा कदाचित गयेला जर गेलाच, तसं शास्त्र जा म्हणून बी सांगत नाही, गेलात तर तिथे गेल्याच्या नंतर आई वडिलांच्या 3-4 पिढ्याचं ते पिंडदान तिथं करावं लागतं. असं जर करत असेल तर तो मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा आहे. जीव तो वाक्य करणात, क्षया हे भूरी भोजनात, गयया पिंडदानश्च त्रिभिर्पुत्रस्य पुत्रताः. जीव तो वाक्य करणात, प्रत्याब्दी भूरी भोजनात, गयया पिंडदानश्च त्रिभिर्पुत्रस्य पुत्रता. जीव तो करणं वाक्यात आई वडील जिवंत असताना त्यांची आज्ञा पाळणे, त्यांच्या आज्ञेमध्ये राहणे. आई वडिलांची आज्ञा काय असते हो? मुलाने चांगलं राहावं, चांगलं वागावं, याच्या पलीकडे काय त्यांची आज्ञा? मग हे जर तुम्ही जर नाथ महाराज म्हणतात आई वडिलांची जर आज्ञा पाळली नाही, वचन जर पाळलं नाही, त्यांचं म्हणणं जर ऐकलं नाही तर पुढच्या जन्मामध्ये बाहेर होतो म्हणतात माणूस. नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडियेली, नाही साधू सेवा घडियेली, पितृवचनासी पाठ दिधाली, पितृवचनासी पाठ दिधाली, गर्भी बहिरा कीर्ते व्रते असोनी जागिनी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. आता तुम्ही म्हणता महाराज मी माझ्या पदरचं सांगितलं काय अविनाश महाराज? नाथ ही संत कीर्ती श्रवणी आली, नाही साधू सेवा घडियेली,
पितृवचनासी पाठ दिदली तीर्थे व्रते आसोन त्यागिली बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी मनुष्य बहिरा का होतो पुढच्या जन्मात त्याचे कारण सांगत असताना तिथे हे कारण आलंय पितृवचनाशी पाठ दिदली वडिलांचं वचन ऐकलं नाही आईचं जरी वचन ना ऐकलं माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता बहिरा झालो नर देही येता एका जनार्दनी स्मरेन आता बहिरा झालो या जगी म्हणजे आपलं कर्तव्य आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं आईवडिलांच्या आज्ञा पाळणं हे झालं पहिलं कर्तव्य मुलाचं दुसरं कर्तव्य काय आहे की प्रत्याब्दी भूरी भोजनात अब्द म्हणजे वर्ष प्रतिवर्ष प्रत्येक वर्षी आपल्या आईवडिलांच्या नावाने आईवडील जर गेले असतील तर पिंडदान विधी करणे श्राद्ध विधी करणे पितर जेवू घालणे हे मुलाचं कर्तव्य करावंच लागतं भूरी भोजनात सांगितलंय भरपूर अन्नदान करा म्हटले गाव जेवू घाला नव्हे पंचकृषीतील लोकांना जेवू घाला मग तू कोणी म्हणेल महाराज एवढी परिस्थिती नसेलच तर त्याला पर्याय सांगितले जर तुमच्याकडे तेवढी परिस्थिती नसेल तर तुम्ही मग गाव जेवू घाला फक्त म्हणले गाव जेवू घालायला बी तेवढे काय पैसे नाहीत म्हणले यंदा कापसं गेलेत सोयाबीनेचा काय मिळ नाही माना टाकून द्यायलात काहीच्या सोयाबीनेचा काही नाही मग म्हणले काय करा गाव नका जेव घालू कमीत कमी 5 वारकरी तर जेव घाला काय शक्य 5 वारकरी जेव घाला म्हणले नाही ना म्हणले तेवढं नाही जुळण्यासारखं म्हणले 5 वारकरी जर होत नसेल तर काय करा म्हणले एखादा बाहेर गावून कोणी अतिथी आला एखादा वारकरी आला तर त्याला एकट्याला भोजन घाला वडिलांच्या नावाने तू पितर जेव घाला नाही म्हणले तू बी जमत नाही म्हणजे बायको तेवढे ऐकत नाही म्हणले मग म्हणले थांब म्हणले मग तुला दुसरा पर्याय सांगतो म्हणले म्हणजे तुला पंचकृषी जेव घालायला जमत नाही गाव जेव घालायला जमणार नाही 5 वारकरी जेव घालायला जमत नाही म्हणजे एक अतिथी ते बी नाही जमत म्हणले मग काय कर म्हणले एक गायच्या नावानं घास काढ गोग्रास म्हणतात त्याला गायच्या नावानं गायला एक घास खाऊ घाल पितरांच्या नावानं तरी पितर तृप्त होतील म्हणला गायच नाही म्हणला होती ती देऊन टाकली मला पाहुण्याला गायला खाऊ घालणं होत नाही मग जाऊ दे म्हणले तो पंचकृषी नको गाव नको जेव घालू 5 वारकरी नको म्हटले एक अतिथी बी नको गायला बी नको म्हणले घास खाऊ घालू तू एकच काम कर म्हणले गावात नदीत असं ना म्हणले किंवा तीर्थक्षेत्रात ठिकाणी ज्या दिवशी तुझ्या वडिलांचं श्राद्ध आहे पितृतिथी असेल त्या दिवशी गंगेत जायचं कमरा इतका पाण्यामध्ये उभा राहायचं आणि गंगेला समर्पण गंगेचे उदक जायचे आरपीजे पितर उद्देशी ते पितरांच्या नावानं गंगेला पाणी अर्पण करायचं ते म्हणला एवढं बी जमणार नाही पाण्याची भीती वाटते मग आता ह्याला काय सांगावं बाबा म्हणलं पर्याय मग म्हणलं एक काम कर म्हणले तुझ्या गावात विहीर आहे का म्हणले मोठी म्हणलं आहे गावात विहीर म्हणले मग ते विहिरीवर जाय त्याला म्हटलं काय सांगतात काय माहिती आता विहिरीवर जाय म्हटले आणि कमराला मोठा चांगला दगड बांध आणि विहिरीत उडी टाक म्हणलं मरण ना मला तुला तेवढाच अधिकार आहे आता एवढं जर करू शकत नाही तर म्हणजे शास्त्राने तुम्हाला किती सुटका दिली तात्या बरोबर आहे की नाही आता असा माणूस आहे का बरं सध्या कोणीतरी एवढं त्याच्यावर बारी यावा श्राद्ध घालण्याची बापाची प्रत्येकाकडे ना राव अहो शास्त्रकार सांगतात काय तुम्ही विस्तावर एक गुळाचा खडा जरी ठेवला आणि पाणी फिरवलं पितरांच्या नावानं तरी तुमचे पितर तृप्त होतात काय लागत नाही जास्त पितर म्हणून लोकांनी कारण का लोक काय म्हणतात श्राद्धाला एवढं लागतंय तेवढं लागतंय म्हणून आता ह्याच्यावर बऱ्याच लोकांच्या शंका आहेत कुठं काही विज्ञानवादी सुद्धा म्हणतात इतकाला खर्च काय करायचा मग मेल्यास त्यांना मिळतंय का अरे बाबा हे करावं लागतंय साधू संतांनी केलंय ऋषी मुनींनी केलंय आपल्या बापदादा करीत आलेत हे करावंच लागतंय म्हणजे दुसरं कर्तव्य सांगितलं काय प्रत्याब्दी भूरी भोजनात अन्नदान करा आणि तिसरं कर्तव्य सांगितलंय गयायाम पिंडदानश्य त्रिभीर पुत्रश्य पुत्रतः हे 3 कर्तव्य जर मुलगा करत असेल तर त्याला मी या बापाचा आहे माझे हे आई वडील आहेत असं म्हणण्याचा अधिकार आहे विठाला ठेवली शेती घेऊन ठेवली कोणासाठी ते आता आपले आई वडील गेल्यानंतर ते जमीन का दुसऱ्याला मिळते शेजाऱ्याला कोणाला भेटते ती होय तात्या तुम्ही एवढी पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील पुत्रा कोण वंचील पुत्रा कोण वंचील काय धन पुत्रा
आपल्या आई वडिलांनी इस्टेट कमवलेली संपत्ती कमवलेली ते कोण घेतं नंतर आपणच घेतोत ना. आणि बाप तरी कोणासाठी कमवतो बाबा पैसे आपण मुलासाठीच ना लेकरासाठी मुलासाठी. बाप करी जोडी लेकराचे मोडी क्या बात आहे. आपले कुरवडी वाळनिया आपुले कुरवडी वाळनिया आपुले कुरवडी वाळनिया. बाप करी जोडी लेकराचे मोडी आपले करवंदी आपुली करवंदी आपुली करवंदी तुकोबराय म्हणतात माझ्या बोलण्याला आधार आहे. तुकोबराय म्हणतात बाप जे पैसे कमवतो कष्ट करतो शेती घेतो सर्व ते कोणासाठी करतो. बाप करी जोडिले कुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिराशिता धनी. सर्व बाप करतो ते मुलासाठी करतो. शेजाऱ्या पादराला नाही भेटत इस्टेट ही. सर्व सासून जर सोनं घेऊन ठेवलं असेल सासू गेल्यावर ते कोणाला मिळते शेजारणीला. मग सुनालाच मिळणार ना ते. मग सुनानं सासूच वर्ष श्राद्ध असल्या जरा आवडीने केलं पाहिजे जरा हौशीने केलं पाहिजे. पितृपक्ष असेल आता हा पितृ पंधरवाडा आहे हा ह्याच्यामध्ये आपल्या सासऱ्याचे सासूचे पितृ घातले पाहिजे. काय लागत तुम्हाला सांगितलं ना जर काहीच नसेल तर शेवटी सांगितलं तुम्हाला काय गंगेत जाऊन उडी नाही टाकू म्हणलं कमरे इतक्या पाण्यात जाऊन तुम्ही ते गंगेचे उदक जायचे अर्पीचे पितर उद्देशे हे सांगितले. कारण सध्या एवढी परिस्थिती या जगात कोणाची नाही मला. अहो एवढं कोणाकडे सध्या काही माणसाकडे इतकं बरं हे सांगितलं कोणाला माहिती का ज्याच्याकडे काहीच नाही त्याला पर्याय दिलेत हे. पण ज्याचं आज तारीख किती आज 11 हो 11 महिना कोणता आहे सप्टेंबर ना. म्हणजे 11 सप्टेंबरला जर पेटून दिलं तर पुढच्या वर्षी 10 सप्टेंबर पर्यंत जळत आहे. त्याला नाही सांगितलं हे श्राद्ध कोणत्या गुळाचा खडा ठेवायचा त्याच्यावर. ते म्हणतात बरेच शास्त्रांनी पर्याय सांगितलाय की ज्यांच्याकडे काहीच नाही आणखीन एक श्राद्ध असं सुद्धा घाला म्हणतात. कसं की दक्षिण दिशेला जा आणि एखाद्या झाडाच्या आडून उभे राहा पूर्ण नग्न अवस्थेमध्ये आणि ती दक्षिण दिशेकडून 3दा बोंब मारायची तरी श्राद्ध झालं. एवढा पर्याय दिला का एवढी ही बारी येते कोणा. म्हणून हे श्राद्ध करावंच लागतं मला प्रत्येकाला. आई वडिलांचं ऋण असतं आपल्या त्यांना आपल्यासाठी कमवलेलं आहे. त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या दोन्ही सुपुत्रांनी आमचे आदरणीय पांडुरंगजी तुकारामजी कदम नारायणरावजी तुकारामजी कदम यांनी आपल्या मातोश्रीच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा केलेला एक विधी आहे गंगापूजनाचा विधी. त्याच्यानंतर पुन्हा वर्ष श्राद्ध होणारच आहे. मासिक श्राद्ध प्रत्येक महिन्याला आहे. हे प्रत्येक जणाला करावेच लागतात. पण त्या निमित्ताने ही हरिनामात्मक कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. कारण आज आप्पा हे विषय सांगावंच लागतात ना. कारण कीर्तन कशा निमित्ताने गंगापूजनाच्या निमित्ताने मग किंवा वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने असेल त्याच्याबद्दल थोडंफार बोलावं लागतं नसता. कीर्तन ज्या निमित्ताने महाराज त्याच्यावर चुकून शब्द बोलला नाही आणि तिसरंच सांगत राहिला मला असं वाटतंय मला तसं वाटतंय मला. लोक म्हणले महाराज कीर्तन कशाचं आहे तुम्ही सांगायलात काय. त्याच्यासाठी मी अगोदर हे सर्व सांगितलं तुम्हाला भूमिका. कोणी म्हणायला नको की कार्यक्रम नेमका कधी कधी कार्यक्रम कशा निमित्त आहे कीर्तन करायला कीर्तन हुस्तर मेळ लागत नाही लोकाला कळत नाही नेमकं काय सांगायला काय नाही. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगून ठेवलं की कार्यक्रम कशा निमित्त आहे का करावं लागतं. श्राद्ध जावं तर प्रत्येकालाच लागणार आहे. यांचं श्राद्ध झालंय मग आपलं होणार नाही का होय काका. निश्चित ठरलेलंच आहे ना प्रत्येकाचं ठरलेलं आहे. अहो इथं किती मोठा जरी बंगला बांधला तरी पोरं काय छतावर जाणार नाही तुम्हाला होय. पाणता त्या डॉक्टर साहेबांनी एवढा मोठा बंगला आहे तिथं दवाखाना आहे कोणीच नाही त्यांचेच नाही कोणाचेच नाही. अहो रावणासारख्याला स्मशानभूमीत जळावं लागले तुमचं आमचं काय किंमत आहे. रावणाचा जर विचार केला तर आपण कुठल्याच पासांगाला बसत नाही. त्याच्या देव ताब्यात होते एवढी सत्ता होती संपदा होती पण त्या रावणाला सुद्धा एक दिवस जावंच लागतं. रावणाचा जर विचार केला नाथ महाराजांनी रावणाची संपत्ती सांगितली तुकोबराने संपत्ती सांगितली आणि नाथ महाराजांनी त्याची सत्ता सांगितली. रावणा एवढी सत्ता कोणाकडेच नव्हती. रावणाकडे देव कामाला होते. आपल्याला त्याचा वर्षभराचं साल देऊन गडी टायमाला येत नाही कामाला.
रावणानं देव कामाला लावले होते. नाथ महाराजाच्या भावार्थ रामायणामध्ये बघून घ्या तुम्ही कोणते कोणते देव काय काय काम करत होते. इंद्रवारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी वायू पूजे सर्वत्र वो सरी विदिते तकरी दळण कांडणी अश्विनी कुमार दोन्ही परिमळ द्यावे स्त्रियेशी लागुनी विलंब होतार दक्षिणी दासी जावनी धुमसती मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या खाडे आरसानं दाविती जया पुढे त्याची रोकडे बुकाडी. हो खंडोबा रावणाची तर दाढी करायला होता. पटतंय का हे? नाथ महाराज म्हणतात काय मैराळ देव कानडे करीती राक्षसांच्या दाड्या खाडे. हो आरसा जर बाळासाहेब नाही दावला तर धुन कायचे म्हणे त्याला. हो पहिलं आपल्या इथं कटिंग करायला मारते मग बसवायची पोत्याव बोंद्रे टाकायचे दगड बसवायचे. आरसा अगोदर दावीत नव्हते सगळी कठीण झाल्यात. हा बघ रे पोरा आणि चल उठ चापट टाकायचं डोक्यात का उठ म्हणायची तू. बरोबर आहे ना आपा. तसं ते रावणाकडे ते खंडोबाला आरसा जर नाही दाखवला तर रावण सुद्धा झपकायचं मग त्याला. आरसानं दाविते जया पुढे त्याची रोकडे बुकाडी. एवढंच नाही नाथ महाराज म्हणतात अरे विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनी बापुढे गाढवाचे कळप गाडे चौकडे वळत असे. गणपती बाप्पा गाडो वळा होते रावणाची. तर मग एवढी सत्ता होती रावणाला मरण चुकलं का? रावण जरी असला कोणी जरी असला तरी ठरलेले महाराज प्रत्येकाचा एक दिवस शेवट ठरलेला आहे महाराज. बरं माणूस मेल्या घरात तरी किती वेळ ठेवतात अविनाश महाराज? किती वेळ ठेवतात? काडा काडा म्हणती याचा झाला भूमी भार काडा काडा म्हणती याचा झाला भूमी भार काळा काळा म्हणती आता झाला भूमी भार काळा काळा म्हणती आता झाला भूमी भार सजनानी गोतांचा तरी ती विचार काडा काडा म्हणती याचा झाला भूमी भार काडा काडा म्हणती याचा झाला भूमी भार स्वजाला गणगोताईचा करी विचार काळा काळा म्हणती आता झाला भूमी भार काळा काळा म्हणती आता झाला भूमी भार नाथ महाराज म्हणतात माणूस मेल्याच्या नंतर घरात किती वेळ ठेवतात? लय जास्त झालं म्हणते अमुक पाहुणा राहिला तमुक पाहुणा राहू द्या मुलगा राहिला यायचा मुलगी राहिली. बरं हे सगळे आल्याच्या नंतर उलट रक्ताच्या नात्यातलेच माणसं म्हणतात रामभाऊ उरका पटकन आणा सारमणाच्या पेंड्या काय असं ते वरखांड गाडग बिडग आणा आणि तयारी करा म्हणतात. कुठं? बाहेर काढायचं. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार स्वजन गणगोत दुसरे नाही स्वजन गणगोत. पाहुणे रावळे बाहेरून आलेले कुठपर्यंत आले? थोरला पोरगा राहिला म्हणजे आलाय म्हणजे तेलगावपाशी मुलगी राहिली म्हणजे आली म्हणजे परतूरपाशी असा विचार करतात ना. स्वजन गणगोत ते काय दुसरा विचार थोडाच करते तिथे विचार सागराचा विचार आहे तिथं का तत्व मशी महावाक्याचा काय एकूण मकाला सांगायचं नाही. ऐसा करी ती विचार कैसा करी ती काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. बाद झालं म्हणजे आता वज बरं त्या प्रेताचं काय वज होतंय का? वज नाही होत पण दुर्गंधी सुटते. अहो प्रेताला घातलेली आंघोळ आणि ते आंघोळ घालत असताना लावलेली साबण ती साबण सुद्धा बायको नंतर लावित नाही. ती म्हणजे जाऊ द्या त्याच्याबरोबरच पिढा तिकडे तसेच. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार. मेल्यानंतर माणसाला कुठं मंदिरात नेतात का? कुठं नेतात मग? नेवोनी निजविती स्मशानी 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 मानसे जाळी त्या ठिकाणी मानसे जाळी त्या ठिकाणी
गेल्याच्या नंतर त्याला घराच्या बाहेर काढतात. तुकोबरा म्हणतात नाथ महाराज घराच्या बाहेर काढून घरात नाही ठेवीत म्हणले. नेवनी निजविती स्मशानी, प्रत्येकाला स्मशानामध्ये निजवतात. मानसे जाळी ते ठिकाणी, मानसे जाळी ते ठिकाणी, ठिकाणी नेवनी निजविती स्मशानी, नेवनी निजविती स्मशानी. म्हणून प्रत्येक माणसाने कधी मारुतीच्या दर्शनाला नाही जाता आला तर जाऊ नका, पण प्रत्येकाने एकदा स्मशानात रोज जाऊन आलं पाहिजे. जाता जाता की बाबा तिथं पाया पडायचं, कधी ना कधी मला येते बाबा, मला जरा हिशाबानं घे पदरात तुझ्या. हो बघा बाया हसायल्यात म्हाताऱ्या लगेच, कारण जायचंच ना प्रत्येकाला, कोणाला जायचं नाही स्मशानात, सगळ्या म्हणून स्मशानात जायचं, दर्शन घ्यायचं. बाबा आपला इथे एक दिवस नंबर लागणार आहे, प्रत्येकाला जायचंय. पण जात असताना माणसाने जीवनामध्ये कर्म असं करावं की आपण गेल्याच्या नंतर 4 माणसाने तरी थोडं हळहळ व्यक्त करावी. या पाटील तुमच्याबद्दल बी आम्ही आताच हळहळ नाही व्यक्त करणार, आला जरा टायमाला बरं झालं. साधूळ करीत आपण म्हणजे जे गौतम महाराजांच्या कथेचं नियोजन करायचे. कोणतं नियोजन? दक्षिणा बिक्षणा सगळं व्यवस्थित करून द्यायचे त्यांच्याकडे. आम्हाला 1-2 चांगलं योग करून दिला, पोते बिते बांधून दिले सगळे एकदम. जीवन जगत असताना माणसाने कर्म असं करावं की माणूस गेल्यानंतर 4 लोकांतरी मनावकडे माणूस गेला पण चांगला होता. जन्माला येताना तर प्रत्येक जण रडत येतो, रडतच येतो ना, पण आपण गेल्यानंतर 4 माणसांतरी रडावं. कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसे करने कर चले जग रोए हम हंसे. कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चले हम हंसे जग रोए. 4 लोकांनी म्हणावं माणूस चांगला होता. नसता काय 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 एका सासूनं सांगितलं सुनाला, म्हणले जा बरं म्हणे अमुक अमुक माणूस गेलाय, ते स्वर्गाला गेलाय का नरकाला गेलाय हे बघून ये. ती म्हणले सासूबाई डोकं बिकं फिरलं का काय तुमचं? म्हणजे आता ते स्वर्गाला गेला का नरकाला गेला हे मला कसं कळेल? ते म्हणे तुला कळणार, तू स्मशानभूमीत जाय, तिथे गेल्यात तुला कळेल स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय ते माणूस. आता काय काय भागामध्ये स्मशानामध्ये महिला मंडळी पण जातात वाटर लावायला बऱ्याच भागात. मग ती गेली आणि काय माणसांची कुजबूज ऐकली, महिलांची काय ऐकलं. सासून तिला सांगितलं होतं, माणसं जर म्हणत असतील की फलाना माणूस आमका आमका चांगला होता बाबा, गावात कोणालाही मदत करायचा, सहकार्य करायचा, कोणाच्या लग्नामध्ये अन्नदान करायचा, काही करायचा, गावात मंदिराला काही फरशी द्यायची, कुठं कलर दिलाय, अमुक केलं, असं जर माणूस चांगला होता असं जर लोक जर म्हणत असतील तर समजा ते स्वर्गाला गेला. आणि जर लोकात चर्चा जर असेल की बरं झालं गावची पिढा गेली, गाव सुधरलं, असं जर लोक म्हणत असेल समजा कुठे गेला? नरकाला गेला. पण तुकोबराय म्हणतात हे झालं मेल्याच्या नंतर. स्वर्ग नरक कोणी बघितलाय? पण जीवन जगत असताना तुम्हाला स्वर्ग आहे आणि जीवन जगत असतानाच नरक आहे. चांगल्या माणसाच्या संगतीत ज्याला राहायला मिळत असेल तर त्याला तो जिवंतपणे स्वर्ग आहे, आणि नाईलाजाने दुर्जन माणसाच्या संगतीचा राहण्याचा योग येत असेल तर त्याला जिवंतपणे नरक आहे. संतांचा संग तोच स्वर्गवास, संतांचा संग तोच स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा, नरक तो उदास अनर्गळा. संतांचा संग तोच स्वर्गवास, संतांचा संग तोच स्वर्गवास, नरक तो उदास अनर्गळा, अनर्गळा नरक तो उदास अनर्गळा. मी बोलत नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात जिवंतपणे माणसाला स्वर्ग आहे.
संतांच्या संगतीत जर राहण्याचं योग्यता असेल तर संतांचा संग तोची स्वर्गवास नरक तो उदास आ नरगा म्हणून इथं जगत तुमचा शेवट गोड होईल. कारण इथं जे आपण काय जे करतो ना कुठाने काय बी तुम्ही करा त्याच्या सगळ्या फाईलीवरी ओपन होत्यात. तुम्ही वळायच्या आड कोणाची वळई फुकून दिली असेल आऊत बांधाच्या कडेला गेल्यास पाय राहून दोन्ही पाय टाकून बांध हाणला असेल करतात ना माणसं काय काय. त्याला पोरं सांगतात का बाबा तुम्ही ह्याचा बांध करा कोणाचंच पोरगं सांगत नाही बांध करा म्हणून म्हाताऱ्याला लय जोर इकडं रानात बदाड पडू देते पण बांधाच्या कडे लावत गेले की दाब दाब रूम दाब ठेवलं की पाय ठेवतो काढा. हे जरी तुम्ही इथं केलं जरी त्या शेतकऱ्याला माहित नसेल पण देवानं आपल्यासोबत एक माणूस ठेवलेला आहे त्याचं नाव आहे चित्रगुप्त तात्या. ते त्याचं नावच आहे चित्रगुप्त कारण का तो गुपित चित्र काढून घेतो. बरं त्याचा मोबाईल हँडसेट असा आहे कधी हँग होत नाही त्याची कधी चार्जिंग संपत नाही तो कधी लोडवर येत नाही. बरं त्याचं झूम बी एवढं होतंय तुम्ही किती 2 किलोमीटरवर जरी कोणाचा बांध करीत असला तरी ते चित्रगुप्त तिथून तुमचा बरोबर तुम्हाला झूम करून फोटो काढून घेतो आणि ते फाईलमध्ये पॅक करून ठेवतो फाईल ठेवून देतो. मग योगायोगानं आपलं देहाचं प्रारब्ध संपलं आणि आपण झालोत वैकुंठवासी. म्हणजे आपण म्हणजे काय लगेच काय ह्याला जात नाही तर कुठं स्वर्गाकडं वैकुंठात नाही आपलं अगोदर यम दरबारामध्ये तिथं झाडा द्यावा लागतो तिथं जावं लागतंय आणि वर गेल्यानंतर आपल्याला विचारतात कारण तर चित्रगुप्त होता ना आपल्या सोबतचा ते सुद्धा तिथं येतो मग कारण त्याला माहिती नाही हे दुसरं काय सांगायचं मी कीर्तनाला गेलतो मी मंदिरात असं केलं मी सप्त्यात देणगी दिली हे नसली दिली तरी सांगन म्हटली म्हणून चित्रगुप्त संगत असतो त्याची फाईल घेऊनच त्याचे पीए सोबत असतो मंत्र्यासोबत पीए असतो ना सोबत कामाची फाईल तशी याने खाली केलेले कुठाने सगळे वर तिथं लगेच लॅपटॉप उघडतात लगेच बटन दाबले की लगेच अमुक अमुकचे माझी गोमाजी कापशी राहणार जयगाव तालुका परळी जिल्हा बीड अमुक अमुक गल्ली घर नंबर तिथं लगेच सगळं येते. आता आधार नंबर दाबला की कसं सगळं कळतंय तसं तिथं चित्रगुप्ता असते सर्व. यम म्हणतो अरे यांना काय शिक्षा द्यायची चित्रगुप्त म्हणतो काय शिक्षा द्यायची माझ्या हातात नाही म्हणले ह्यानं जसे कर्म केलं असन जसं काय केलं असन त्यानुसार त्याची गती असेल. त्यावेळेस यम म्हणतो ऐक आता कालच चित्रगुप्तम आहू येदम भाषत आस्य शिक्षा विधानंच यथावद वद पंडित. चित्रगुप्ताला बोलून घेतात सांग म्हणे यानं काय काय केलंय ते म्हणजे त्याच्या कर्मानुसार त्याला गती भेट. कारण नारद पुराणामध्ये आलेला श्लोक आहे हा आता कालच चित्रगुप्तम आहू येदम. यमराज विचारतो त्यांना हिनं काय केलं मग त्याची फाईल ओपन करा म्हणतात. तिथं फाईल खालीवरी करायचं मत नाही इकडे तरी 4 पैसे देऊन टेबलच्या खालीवरी काहीतरी होऊ शकतं मंत्रालयामध्ये ह्याच्या पण तिथं नाही महाराज बरोबर तुमचा नंबर आहे ना तुमचाच लागणार तिथं. बरं काय हे बी चालत नाही काय म्हणते त्याला ते 4 पैसे देऊन काय उसाची तारीख मागं पुढं करा होय साहेब तिथं जमत नाही ते काही प्रोग्राम मागं पुढं ढकला काही ते बी जमत नाही तिथं. इथं जरी एखाद बार जमत असलं पण तिथं तसा आपला कारखाना इमानदारीने चलतो म्हणा तसं काय नाही. कारण मग तिथं ते सुद्धा सांगतात की जसं असन तसंच सांग चित्रगुप्ता तू आयुष्यभर त्याच्या संघ होता असं काही कुठाने केलं तू एखादा लपून ठेवशील जसं असन तसं सांग. मग ते पहिल्याच पान उघडतात आणि पहिल्याच पानावर येतंय की हा चुकून कधी मंदिराकडे गेला नव्हता पहिल्याच पानावर निघतंय म्हणे ह्यानं गावात कोणाच्या पुरीची सोयरी होऊ दिली नाही. 2रा नंबर. 3रा नंबर म्हणजे शेजाऱ्याच्या वळ्या फुकून देत होता स्वतःला जर जेवारी नाही झाली दुसऱ्याचे खपत नव्हतं दुसऱ्याच्या वळ्या फुकून द्यायचा. सकाळीच बैल चारायचा दुसऱ्याच्या बांधाला सगळं त्याचं जसं केलं तसं रेकॉर्ड निघतं. मग यम म्हणतो अरे हे तर चांगलं काहीच नाही ना ह्याला नेमकं पाठवावं कुठं यम सुद्धा डोकं खाजी तू हे गिरायक न्यावाच कुठं नेमकं. चित्रगुप्त म्हणतो न्यायचं कुठं जाता जाता सेपरेट नरक ठरलेला आहे म्हणली ह्यानं त्या जीवनात पापच केलंय त्याच्या जीवनात दुसरं कुठं पाठवायला नरकातच पाठवा लागेल ना. पण नरकात गेला का तिथं काय सत्कार आहे का आपला या 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 तुम्ही आले बरं का आलात बरं झालं आमच्या इथं तुमचीच कमी होती असं म्हणत नाही. मारिती तोडीती थोडीती निष्ठुर थोडीती निष्ठुर मारिती तोडीती थोडीती निष्ठुर थोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल यमाचे किंकर बहुसाल. यम दरबारामध्ये गेल्यानंतर मारिती तोडीती झोडीती निष्ठुर तिथं तुम्हाला दया दाखवायचं मत नाही त्या यमासे क्या बात आहे. नाही त्या यमाची करुणा बाहेर काढी
असेल तर ही गती मिळती. मग यमधर्म म्हणतात अरे सगळे वाईटच इथं आलेत का, चांगले सुद्धा काही माणसं आहेत, त्यांचं सुद्धा रेकॉर्ड तपासलं जातं. जर चांगला असेल तर यम म्हणतो की आज माझा खरा यमलोक धन्य झाला, की असे भगवत भक्त कधी कधी येतील. यम धर्म वाट पाहे नित्य काळ, म्हणे धन्य वेळ भेटती ते. मग यम सुद्धा त्यांची इच्छा करतो चांगल्या माणसाची, भगवत भक्त कधी येतील माझ्यापाशी. मग यम त्यांना वर वैकुंठात पाठवतो भगवंताच्या स्वरूपामध्ये. म्हणजे जीवन जगत असताना चांगलं केलं वाईट केलं त्याचा प्रत्येकाचा हिशेब ठरलेला आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही कर्मच असं केलंय, भक्ती अशी केली आम्ही की त्या भक्तीचा आम्हाला खेद वाटला नाही म्हणतो. कारण व्यवहारामध्ये आपण काही क्रिया केली कर्म केलं तर काय काय त्याचा खेद व्यक्त होतो, पश्चाताप होतो की बाबा मी हे का केलं असं, एवढं करून ठेवलं आणि शेवटी पोराने मला कुठे टाकलं, वृद्धाश्रमामध्ये. एवढं करून ठेवलं पण मुलांनी सांभाळलं नाही, हा खेद तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये झाला नाही. कारण आम्ही तसं काही वागलोच नाहीत. कारण तरुणपणामध्ये जर चांगलं वागत गेला तर म्हातारपण तुमचं चांगलं जातं. मी तुम्हाला म्हातारे माणसं बरेच आहे तिथं. आता म्हाताऱ्या माणसाने इथून पुढं ज्याची त्याची जनतेनं काळजी घ्यायची. तुम्हाला जर पोरगा म्हणत असेल तात्या लय गाडी लांब फिरू नका, कुठं जाऊ नका, पळडा गिरडा तर कुठं ना मला तिथं यावं लागेल, अजून दवाखाना बंद करून, हे तुमची तुम्ही काळजी तुम्ही घ्यायची. शेतात पाऊस पडल्यावर जायचं नाही गाडी घेऊन, गाडी बांधावून घसरली टांगडं फिंगडं मोडलं मी जबाबदार नाही. म्हाताऱ्यानं ज्याची त्यानं त्याची काळजी घ्यायची. कारण त्या पोरायनं त्याच्या पोरायचं बघायचं, तुमच्याकडे बघायचं, त्याच्या पोरायचं बघायचं का आता तुमचं बघायचं. मग तुम्ही आपलं तिथं तुम्हाला प्रमाण दिले तो कोबराने ठायचं बैसोनी कशाला नाही म्हणते ते पाहुणा नाराज होईन. काय पाहुणा नाराज होत नाही, पाहुणा म्हणते बरं झाली उगत पिढा आली, ही नसता आलीच बरं झाल्या, पाहुणा फिवणा तो ह्या काय नाराज काय तिथं बिघडत नाही म्हणते. तो काय सांगतो पाहुणा नाराज होईल, पाहुण्याला तो हक्कदार आला म्हणून तुम्ही आला ते आणि म्हणतो पाहुणा नाराज होईल. कुठं जायचं नाही, आपलं घरीच ठायचं बैसून. कुठं मना फुकट झाल्यामुळे अवघड काय काय कंडक्टर बधीर झाले म्हाताऱ्या माणसामुळे. त्याला कळाने गेलं म्हातारे बसतेत आणि तिकडं सांगतात कुठं जायचं नेमकं, बरं द्या म्हणतात, अरे द्या पण कुठलं द्या. त्या कळमून येत असताना आपण एक कंडक्टरच्या अक्षरशः रडू लागला, रडकुंडीला आलता. मला महाराज काय त्या एका शिंदेला दुर्बुद्धी सुचली मला, कुठून हे फुकट केलं मला म्हाताऱ्याला. म्हणला सांगवतो नाहीत नेमकं कुठं उतरायचं कुठं, बरं पटकन चढत नाही तू काय ह्यांचं काय गतुडं कुठं नडलंय का काय कुठं का जाऊन जाऊन कुठं जाते लेकीकड बहिणीकड, दुसरे नातेच नाहीत पण ह्याला जवळ करण्यासारखे कोणचे. कारण आयुष्यभर तसे काय वागलेले नव्हते हे, त्याच्यामुळे पाहुणे जवळ करीत नाहीत. म्हणून चांगलं वागलात तर पाहुण्याला वाटतं यावा बाबा. त्याच्यामुळे जीवन जगत असताना म्हाताऱ्या माणसासुद्धा ज्याची त्यानं काळजी घेतली पाहिजे. लय लांब फिरायचं नाही, लय जायचं नाही कुठं काय नाही. आणि तरुणपणामध्ये मुलांसाठी चांगलं करून ठेवायचं. तरुणपण जर चांगलं जगलात तर म्हातारपण चांगलं जगेल. आणि तरुणपणामध्ये जर तुम्ही वाईट जगलात तर म्हातारपणामध्ये शिव्या खात जगावं लागेल. पोरं डायरेक्ट म्हणतात काय केलं आमच्या म्हाताऱ्यानं. म्हातारपणात तरुणपणामध्ये मुलांसाठी कमवून ठेवा. शास्त्रकार सांगतात माणसाने जर मुलावर कर्ज ठेवून जर मेला माणूस तर त्या जाणाऱ्या माणसाचा सुद्धा दोष लागतो. म्हणून पोरावर कर्ज ठेवून सुद्धा मरू नका. आता कशा कोण्या कारणाने झाला असेल ती गोष्ट वेगळी, पण सहजासहजी मुलासाठी काहीतरी चांगलं करून ठेवून मरा, तर पोरं तुमचे पुढे चांगलं करते नाही. असं तुम्हाला कळालं. आमचे आदर वैकुंठवासी तुकारामजी मुलांसाठी सुद्धा म्हणजे भरपूर करून ठेवलं त्यांना, आणि मुलंही चांगल्या मार्गावर लावले. असं जर करत असेल तर जीवनामध्ये मुलांनाही आनंद वाटतो. एवढंच नाही, स्वर्गातील पितरांना सुद्धा आनंद वाटतो की माझ्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला आले, चांगले माणसं जन्माला आले. ते स्वर्गातील पितरांना सुद्धा आनंद वाटतो. महाराज आता स्वर्गातले पितर काय तुम्हाला वाटतं काय लय तुमच्या आनंदी असतात? जर खाली जर संतती जर तुमच्या घरात त्यांच्या कुळातील जर काही अवलादी जर नीट वागत नसतील तर स्वर्गातले पितर सुद्धा म्हणतात आहा कटा त्याचे करीती पितर, आहा त्याचे करीती पितर, आहा त्याचे करीती पितर, आहा त्याचे करीती पितर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. स्वर्गातले पितर सुद्धा तिथं राहत नाहीत. कारण कुळामध्ये जर चांगले माणसं जन्माला नाही आले तर ज्ञानोबा म्हणतात ना, संकरो नरका यैव कुलग्नानाम कुलश्च पतंती पितरो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदान क्रिया जर लुप्त झाली तर ज्ञानोबा म्हणतात त्या कुळामध्ये कुळाचा वेल वाढत नाही. म्हणतात जसं उंदीर वायर करांडतो तसं ते पितर त्या वंशाचा तुमचा वेल करांडतात. देखे वंश वृद्धी समस्त या परी होय पतित,
ओ वांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष तरी पितर काय करीती कैसे निस्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापाशी. स्वर्गात गेलेले पितर कुळामध्ये जर चांगले माणसं नाही जन्माला आले तर ते स्वर्गात राहत नाही, त्यांचं पतन होतंय, इथं खाली येतात. त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जाण. त्याच्या पूर्वजा पतन म्हणजे आपल्यामुळं पूर्वज सुद्धा नरकाला जातात. अहो एवढंच नाही, मुलगा जर अभक्त निघाला तर तुकोबराय म्हणते त्याच्या आईला नरकाला जावं लागते. तुका म्हण जाय नरका भक्ताची माय. आई वडिलांना सुद्धा तो तशा भेटतो, मुलं जर चांगले नाही जन्माला आले. पितर सुद्धा, कारण देव कोपला देव शांत होईल, संत कोपले संत शांत होतील, पण पितर जर कोपले तर पितर कधीच शांत होत नाही. म्हणून जीवनामध्ये ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत ना, पितृश्राद्ध असेल, तर्पणविधी असेल, त्या कधीच माणसाने चुकलं नाही पाहिजे. कारण स्वर्गात गेलेले पुरुष भगवत भक्त जर जन्माला आला तर त्यांना आनंद वाटतो. नृत्यंती देवता मोदंती पितरा नृत्यंती देवता. पितरांना आनंद वाटतो, देवतांना सुद्धा आनंद वाटतो. तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा देवा, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा. कन्या पुत्र होती जी सात्विका, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका, तयाचा हरिख वाटे देवा, देवा तयाचा हरिख वाटे देवा, वाटे देवा, वाटे देवा. तुकोबराय म्हणतात चांगले जर मुलं जन्माला आले तर तयाचा हरिख वाटे देवा. म्हणून तुकोबराय म्हणतात अशी वेळ आम्ही आमच्या येऊ दिली नाही. तुकोबराने सुद्धा पितृपक्ष घातलेलाच आहे, चरित्रामध्ये वाचा तुम्ही त्यांच्या. पितृतिथी आली तुकोबराने सुद्धा पितर घातलेलेच. मला तुकोबराय म्हणतात असं आमच्या जीवनामध्ये आम्ही कुठलंच काम केलं नाही की जेणेकरून आम्हाला त्याचा पश्चाताप होईल पुढं. तुकोबराय म्हणतात उलट आम्ही केलेल्या आमच्या कर्माचा, केलेल्या आमच्या जे काय आम्ही अट्टहास केला, सायास केला, त्याचं सर्व आम्हाला त्याच्या बाबतीत आम्हाला आनंद वाटतोय. कौतुक वाटे झाली या वेताचे नाम मंगळाचे तेने गुणे. महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कर्म चांगले केलं, अर्थात भक्ती केली, त्या भक्तीचा परिणाम काय झाला तुकोबराय त्याचा परिणाम अभंगाच्या शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. शेवट तो भला, 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 माझा बहु गोड झाला.
त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये मिळाला. शेवट तू भला, शेवट भला म्हणतात महाराज, आणि गोड झाला. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये सुरुवात कशी, मध्य कसा आहे याला महत्व नसतं. माझा शेवट चांगला झाला पाहिजे. बघा तुम्ही काही इतिहासामधली काही पुराणातली उदाहरण आहेत. एकेकाळचा दिल्लीचा सम्राट होता कोण, धृतराष्ट्र. सुरुवात चांगली, मध्यही चांगला आहे, पण शेवट वनामध्ये आग लागली आणि जळून मरावं लागलं. म्हणजे एकेकाळच्या दिल्लीच्या सम्राटाची ही अवस्था आहे. जीवनामध्ये वागत असताना सुरुवात एकतर सर्व मुलाच्या मोहामध्येच गेलं आयुष्य. ज्ञानोबाराला म्हणावं लागलं, तरी पुत्र स्नेही मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू, संजय सांगे मातू कुरुक्षेत्री. मुला म्हणजे स्वतःचं बी आपलंच, भावाचं बी आपलंच, ही इच्छा होती त्याची धृतराष्ट्राची. पण शेवट मात्र चांगला. विदुर काकाने समजून सांगितलं होतं, कारण सर्व युद्ध वगैरे झालं ना, कौरव 100 मेले म्हटले, आता तरी जागे व्हा, काहीतरी स्वतःसाठी काहीतरी करा, जा भगवत भक्ती करा, जाऊन वनामध्ये जा, हे विदुर काका सांगत होते. त्याला नंतर कळायला लागलं, खरं विदुर सांगतो तेच बरोबर आहे. आपण आपल्या मुलांच्या मोहामध्ये राहिलो आणि एकतर आपल्या मुलांचाही नाश आपल्या उघड्या डोळ्याने बघितला, आणि आज आपलंही जीवन शेवटाला आले. राजन निर्गम्यताम शीघ्रम पश्येद भयमागतम, भागवतात म्हटलेलं आहे, राजन निर्गम्यताम शीघ्रम पश्येद भयमागतम. भय जवळ आले, आयुष्य सरत आले, काहीतरी बघा मार्ग काढा. अहो महिषा जंतूर, भागवतकार सांगतात, अहो महिषी जंतूर निवासय या भयम. भीम अपवर्जितम पिंडम आदत्य ग्रह पालवत. विदुर काका सांगतात, अरे ज्यांना मारण्यासाठी प्रयत्न केले तुम्हीच, ज्यांना भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, त्यांच्या घराला आग लावून मारण्याचा प्रयत्न केला, पाण्यामध्ये बुडून मारण्याचा प्रयत्न केला त्या पुतण्याला, तुझ्या पोरायनं, आणि त्यांच्या जीवात तू आज बसून खायला तुला लाज वाटत नाही का? म्हणतो कसं तुला खाऊ वाटतंय? अरे तू अन्न खात नाही, तुझ्या पोराचं रक्त खातोस. भीम अपवर्जितम पिंडम आदत्य ग्रह पालवत. एखादा माणूस कुत्र्याला जसं सांभाळतो, त्याला खाऊ घालतो, अन्न टाकतो, तसं तुझी आज गती झाली. म्हणजे जाय म्हणजे वनामध्ये जाय तरी. अग्निर्निसृष्टो दत्तश्च गरो दाराश दूषिता, म्हणजे अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. दाराश दूषिता म्हणजे त्यांची पत्नी पांडवांची द्रौपदी, हिला भर सभेमध्ये अपमानित करण्याचा प्रयत्न केला तुम्ही, आणि आज तरी त्यांच्या जीवात बसून खायला. काय वाटतं तुला धृतराष्ट्र? एकेकाळचा सम्राट होतास, काय होतास तू, काय झालास? मला शेवटी वाईट वाटलं, कारण शेवटी त्याला बी आता मान, ते मला मुलं तर गेले सर्व. बरं ते खात होता तिथं काय आनंद नव्हतं. भीम होता तिथं, भीम धृतराष्ट्र जेवायला बसला कीच गादा घेऊन यायचा, म्हणत बघ आंधळ्या तुझं पोरग मी असं मारलं, दुःशासन असा मारला, दुर्योधने असा मारला. जेवाय बसतानाच वाईट वाटायचं, पण काय नाही इलाज आहे, आता कोणाच्या आश्रयाला राहणार? विदुर काका म्हणतात, एवढी अवस्था होऊस तर त्याच्यापेक्षा इथं न राहिलेलं बरं ना. विदुर काकाने सांगितलं, धृतराष्ट्र वनामध्ये निघून गेले, गांधारीन ते दोघं बी वनात गेले, वनामध्ये आग लागली आणि त्यांचा प्राण तिथे गेला. बघा एका काळचा दिल्लीचा सम्राट असणारा, पण शेवट कसा झाला? सुरुवात चांगली होती, मध्य चांगला होता, पण शेवट वाईट झाला. महाराज तुकोबाराय म्हणतात, इथं सुरुवात मध्ये कसा असू द्या, पण शेवटला महत्वाचं आहे. शेवट चांगला झाला पाहिजे माणसाचा. म्हणून तर माणसं म्हणतात ना, मराठ टायमाला तरी म्हाताऱ्याच्या नावात तोंडामध्ये मुखा देवाचं नाम आलं पाहिजे, कसं तरी उद्धार होईल. म्हाताऱ्याने जर देवाचं नाव घेतलं तर कमीत कमी लोकाला सुद्धा वाटेल किंवा म्हाताऱ्याच्या पुण्यतिथीला कीर्तन तरी करावं. नसं काय काय म्हातारे असे मेले महाराज, हो मरताना सुद्धा काही चांगलं नाही, गावाचं वाईट करून गेले, घरादाराचं वाईट करून गेले, त्यांच्या नावानं काय करणार? शेवट जगत असताना जीवनाचा शेवट चांगला झाला पाहिजे. आवश्यक तो शेवट येर वावूगी खटपट. येर जाऊ द्या म्हणले, काय असं ते जीवन जगताना, पण आवश्यक तो शेवट येर वावगी खटपट. चालो जाणे वाट आयसा विरळा. शेवट तो होतो तुझी आले गोड, शेवट तो होतो तुझी आले गोड, शेवट तो होतो तुझी आले गोड, शेवट तो होतो तुझी आले गोड. मनानी चाल धरित, मनानी चाल धरित, अनिता झाड धारित सो,
जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे. पण महाराज शेवट गोड कशाने होतो? तुकोबाराम प्रमाण दिलं, राम महाराजांनी दिलं. म्हणजे आता तुकोबाराम म्हणतात एक तर देवाची प्राप्ती व्हावी जीवनामध्ये, संतांची प्राप्ती होईल, देवाने कृपा करावी, संतांनी कृपा करावी, तर जीवनाचा शेवट आहे महाराज. शेवट तो होतो तुझी आने गोड. तुकोबाराम म्हणतात मनावनी चाडा धारी तसो, मनावनी चाडा धारी तसो. अहो देवाच्या नावाने शेवट गोड होतो, देवाचं दर्शन झाल्यावर शेवट गोड होतो. हे एका पक्षाला कळालं या महाराष्ट्रात, या भारतातल्या एका पक्षाला. बरं तो पक्षी बी काय एकदम उच्च कुळातला नव्हता. त्याची जर तुम्ही कुळाचा जर विचार केला तर आधम या तिथला. आधम त्याचं नाव सुद्धा लोक घेत नाहीत. रामायणामध्ये बघा तुम्ही कोण? जटायू. जटायूचं कुळ कोणतं होतं? आधम या तिथला. पण त्या जटायूला सुद्धा कळालं की देवाचं दर्शन झाल्या जीवनात सद्गती प्राप्त होते. जटायूचा जर कुळाचा विचार केला तर काय कुळ होतो? संप्रदायाचा असा नियम आहे वारकरी संप्रदायाचा, कुठल्या कुळात जन्माला आलाय, कुठल्या काळात जन्माला आलाय, कुठल्या घरात जन्माला आलाय, कोणाच्या पोटी जन्माला आलाय, याला संप्रदाय किंमत देत नाही. त्याचं कर्तृत्व काय आहे, कर्म कोणचं करतो हे महत्वाचं. नाहीतरी आपल्या व्यवहारामध्ये काय काय खानदानी कुळात जन्माला आलेत, पण बिन पाण्याचे सकाळी सकाळी पितात. लोक सकाळी मंदिराकडे निघतात आणि हे दारूच्या अड्ड्याकडे निघतात. म्हणे काय तर म्हणे खानदानी कुळातले. उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळ. वा, उत्तम कुळी जन्म. बघा चांगल्या, आता माझं म्हणणं आहे काही तात्या तुकोबाराम म्हणतात उत्तम कुळी जन्म क्रिया अमंगळ आणि बुडविले कुळ उभयता. म्हणजे कुळाला बी नरकात घातलं आणि स्वतः तर गेलाच. त्याच्यामुळे कुठल्या कुळात जन्माला आला याला महत्व नसते. जटायू आधम यादीतला होता, यातीतला होता. मी कश्यपाचा नातू जटायू नामे विख्यातू, ऐक माझा वृत्तांतू समूळ सांगेन. जटायू सांगतो मी कोण आहे? मी त्या कश्यपाचा नातू, जटायू नामे विख्यातू. माझे वडील कोण आहेत? अरुण. जटायूचा भाऊ होता संपाती. जटायू संपाती दोघं भाऊ होते. अरुणाचे मुलं होते. अरुण म्हणजे कोण? जे सूर्याचं सारथ्य पण केलं त्यानं. म्हणून अरुण आल्याशिवाय सूर्याला निघता येत नाही. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाने त्याची दखल घेतली. आपा काय? उठा अरुण उदय प्रकाश झाला, घंटा गजरा गर्जनाला, हरी चौघडा सुरू झाला, अकरारती समयाचा महाकारी वैष्णवाच्या पूजा मुगरी घेऊन आले द्यावे तयाचे दर्शन, बंदी जन वारकरी संप्रदायाने त्याची दखल घेतली. उठा अरुण उदय असा अरुण आणि त्याचा मुलगा कोण? हा जटायू. जटायूनं कर्म चांगलं केलं जीवनामध्ये. होता आधम या तिथला. कर्म काय चांगलं केलं की एक संन्यासी एका बायला चोरून घेऊन जावं लागला आणि जटायूनं बघितलं. बरं ते चोरून नेणारा काय सामान्य होता का? चांगला होता, मोठ्या घराण्यातला. रावण बी काय सामान्य होता काय? तो ब्रह्मदेवाचा नातू होता रावण. सीता साहेबाला चोरून नेताना जटायूनं पाहिलं. ते म्हणला संन्यासी. रावणानं एक चूक केली, एक भगवा वेश घेतला. जटायू विचार करू लागला, संन्यासी म्हणावतो बायला चोरून कसा न्यायला, नेमका हा एक कोण? जटायूनं ज्यावेळेस युद्ध खेळायला सुरू केलं त्याला कळालं नंतर की हा रावण आहे. रावणाबरोबर जटाचं युद्ध झालं महाराज. आता त्याचा पूर्ण प्रसंग येतो. खोटं बोलला नंतर मरण सांगताना खोटं सांगितलं, जटायूनं खरं सांगितलं. कारण जटायूला रामा शपथ घातल्यामुळे जटायू खरं बोलला. शपथ घातल्या पण रावणानं जटायूचे दोन्ही पंख उपटिले आणि जटायू धारा तीर्थी पडला. आणि सीता आईसाहेबांनी सांगितलं, जटायू घाबरू नको, तुला जगाचा मालक येईल. तुझं हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. कारण महाराज तुम्ही जर देशासाठी लढत असताल, धर्मासाठी लढत असताल, तुमच्या जीवनामध्ये निश्चित सद्गती आहे. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. जटायूला सीताई साहेब म्हणतात तू घाबरू नको, भजन करीत राहा मालकाचं. जटायू जोपर्यंत पूर्व रामचंद्र येत नाही तोपर्यंत भजन करत होता महाराज. भजन करत करत देह तसाच ठेवला. आता येतील, नंतर येतील. पण जटायूनं काम असं केलं, अविनाश महाराज म्हणजे पंख होते ना साईडला तुटून पडलेले, त्या पंखांना विचारलं तुम्ही का बाजूला झालात? ते पंख म्हणतात आम्ही जर ह्याच्यापाशी असतो
तर जटायूला आम्हाला तिथपर्यंत न्यावं लागलं असतं रामापर्यंत. आम्ही बाजूला झाल्यामुळे जगाच्या मालकाला आता इथे यावं लागेल. स्वतः देव तिथं आले महाराज. प्रभू रामचंद्र आल्यानंतर जटायूला विचारतात, कोणी केली तुझी ही दशा? त्यावेळेस जटायू म्हणतो, नाथ दशानन यही गती कीनी. नाथ दशानन, रावणाने ही माझी गती केली. जटायूने सर्व सांगितलं मी कोण आहे काय. तिथं आलेला प्रसंग येतो अरण्यकांडामध्ये. सर्व सांगितलं. काय इच्छा आहे तुझी? जटायू म्हणतो, काय इच्छा आहे? आता याच्याकडे दुसरी इच्छा कोणती असणार आहे? अहो योगी संन्यासी जपी तपी तुमची वाट बघतात अरण्यामध्ये. तुम्ही त्यांच्या स्वप्नात जात नाहीत आणि साक्षात तुम्ही आज माझ्या समोर आहेत. त्याच्यापेक्षा इच्छा कोणती असणार दुसरी माझी? श्रीराम भेटावांत गती योगी संन्यासी चिंतिती. तो तू भेटलाची कृपा मूर्ती देहलोभ चित्ती मज नाही. भावार्थ रामायण बोलतोय. भावार्थ रामायणात नाथ महाराज म्हणतात, प्रभू विचारतात जटायू तुझं शरीर चांगलं करू का? जटायू म्हणतो, देवा शरीर नका चांगलं करू. काय या देहाविषयीची मला काय लोभ नाही. अहो योगी संन्यासी चिंतितीन तो तू भेटलाशी कृपा मूर्ती देहलोभ चित्ती मज नाही. मला शरीर सुद्धा माझं चांगलं करू नका. तुला माग काय मागायचे? तर जटायू म्हणतो, मला काहीच नको. तुम्ही काय देऊ शकणार नाहीत? जगाचे मालक आहेत तुम्ही. भयादस्तपती अग्नी भयातपती सूर्य भयात इंद्रस्य वायुष्य मृत्युर्धावती पंचम. सर्व तुमच्या भीतीने चालतंय. हे एवढी सत्ता आहे तुमची, तुम्ही काही देऊ शकतात. तुलसीदासांनी काही चौपायामध्ये दोह्यामध्ये सांगितलेलं तिथं आलेलं आहे तो विषय, की देव म्हणतात मी तुम्हाला माझं वडील बनवतो, माझ्या वडिलांचा दर्जा देतो. जटायूला म्हणतात तात म्हणून स्वीकारतात. पण जटायू म्हणतो तुमच्या वडिलांचा दर्जा सुद्धा मला देऊ नका. प्रभू म्हणले का? अहो दशरथाचा दर्जा. म्हणले दशरथाचा दर्जा मिळाला. दशरथ राजाची काय हाल झाली मला माहितीच नाही. तू त्याचा मुलगा आहेस. तिथं राजधानीमध्ये पाय खुडून मारावं लागलं ना. ते पण नको म्हणले मला. वडील तो सुद्धा मला नको. मला या क्षणी मला देवा तुझ्या स्वरूपामध्ये मिळून घे. बघा जर चांगल्या कामासाठी जर आपला देह कारणी लागला तर जगाचा मालक सुद्धा त्याची दखल घेतो महाराज. तुळशीदासजी सांगतात, गदगद होय प्रभू, गदगद होय बोले प्रभू. प्रभू रामचंद्र सुद्धा महाराज अंतकरण त्यांचं द्रवलं. स्वतःच्या जटायून जटायू की धुल जटा नस झारी. आता प्रभू रामचंद्र अरण्यामध्ये होते. त्यांच्याकडे काय उपकरण होतं का? काय होतं? अंगा उलकले होते. मग सोडली भृगुटीची जटा. स्वतःच्या जटायूनं जटेनं जटायूचं अंग पुसलं देवानं. लावणी या हात कृपाळीला माता सांगितली चिंता न करावी. लावणी या हात कृपाळीला माता. जटायूला देवानं गीद को गोद में राखे दयानिधी. जटायूला जवळ उचलून घेतलं. गीद को गोद में राखे दयानिधी. स्वतः जटायूला उचलून घेतलं देवानी. असं कुरवाळ पंख वगैरे व्यवस्थित केले आणि सांगितलं जटायू मग तुम्हाला आता काय नको, तुमचं दर्शन झालंय. देवा मला असं मरण पुन्हा कधी येणार आहे? प्रभू म्हणतात असं मरण म्हणजे नेमकं काय? ते म्हणतात सध्या माझ्या मुखात तुमचं नाम आहे, तुम्ही माझ्या दृष्टीसमोर आहेत, हृदयामध्ये ध्यान आहे. वाचे श्रीराम नामस्मरण, दृष्टी श्रीराम दर्शन, हृदय श्रीरामाच्या ध्यान, आयशे मरण मग कायचे. असं मरण पुन्हा मला येईल का कधी? त्यामुळे मला आता काय शरीर सुद्धा माझं चांगलं करू नका, मला तुमच्या स्वरूपामध्ये मिळून घ्या, मिसळून घ्या देवा. मला देवानं जटायूला शब्द दिला, जटायू तू काहीच काळजी करू नको. प्रभू रामचंद्रानं पार्षदांना बोलवलं. श्रीराम म्हणे त्या पुरुषाशी, जटायू माझा पुण्य राशी. बघा देवानं पक्षाला माझं म्हटलंय, जटायू माझा पुण्य राशी, त्याशी न्यावे वैकुंठाशी, अक्षयवासी स्थापावा. प्रभू रामचंद्रांनी पार्षदांना बोलवलं आणि त्याला पार्षदांना सांगितलं त्याला कुठं न्या? वैकुंठाला न्या. बरं विमान आलं, जटायूचं शरीर दिव्य झालं. बरं जटायू महाराज लगेच विमानात नाही बसले, विमान आलं की गडबड नाही केली. जटायूनं देवाचे सुद्धा उपकार मानले. देवाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी बघा, एखाद्या जर आपल्या उपकार करत असेल तर त्याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी एका पक्षाकडून शिका. जटायू, नाथ महाराज म्हणतात जटायू लगेच विमानात नाही बसला. जटायूने प्रभू रामाचं स्तवन केलं, प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि प्रभू रामचंद्राला जटायूने 3 प्रदक्षिणा केल्या आणि नंतर विमानामध्ये बसला. त्रिवार करोनी प्रदक्षिणा, लागोनी श्रीरामाच्या चरणा,
जटाई आरोढोनी विमाना वैकुंठ भुवना निघाला. स्वतः भगवंताने जटायूला स्वतःच्या स्वरूपामध्ये मिसळून घेतलं. आणि जीवनामध्ये जर अशी गती जर मिळत असेल, अशी जर अवस्था प्राप्त होत असेल शेवटच्या काळाला, तर तुकोबाराय म्हणतात त्यानं म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. एका पक्षानं सुद्धा शेवट गोड करून घेतला. देशासाठी जीवन जगा, शेवट गोड होईल. देवाच्या चरणावर विलीन व्हा, शेवट. कुटुंबातील 14 माणसांनी देवाच्या दारामध्ये समाधी घेतली. अविनाश महाराज कोणी 14 माणसं होते एका कुटुंबामध्ये. बरं 14च्या 14 बी भजन करायचे. कोणाच्या इथं? नामदेव महाराजांच्या घरी. नामदेव महाराजांचं कुटुंबच असं होतं, 14 माणसाने शेवट गोड करून घेतला महाराज. देवाच्या चरणाजवळ जागा मागितली. राजाई कोणाई दोघी सासू सुना, राजाई कोणाई दोघी सासू सुना, दामा नाम दाना बापले का हो, दामा नाम दाना बापले. हे 14 जणांचं कुटुंब होतं नामदेव महाराजांच्या घरी. 14 जण कोण होते बघा? राजाई गोनाई, की झाल्या दोघी सासू सुना, आणि दामा नामा दाना बापलेकर. राजाईन गोनाई आणि नामदेव महाराज आणि दामू शेट्टी, किती झाले? 14. अजून 4. नारा विठा गोंदा मादा हे 4 पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. 4 मुलं होते नामदेव महाराजाला. अहो ज्ञानोबाराच्या समाधीच्या वेळेस याच मुलांनी सर्व तिथं नियोजन केलं. तिथलं समाधीचं जागा झाडली, फुलं आणले, तीर्थ आणलं. कोणी केलंय? नामदेव महाराजांच्या मुलाने केलंय, नारायण महाराजांनी. नारा विठा गोंदा महादा हे 4 पुत्र. हे 4 मुलं होते. 4 सुना पायी नामयाच्या, आणि 4 सुना होत्या. त्या सुनांचे नाव आलेत लाडाई गोडाई यसाई साखराई. 4 सुना पायी नामयाच्या, दामा नाम दाना बापले. लिंबाई ती लेकी, आऊबाई ती बहिणी. लिंबाबाई लेक होती आणि आऊबाई ही बहीण होती. किती झाले माणसं मोजले का नाही? तुम्ही म्हणता तुम्हाला कशाला आणलं इथं? तुम्हीच मोजा, तुम्हीच काय ते करायचे ते बघा, पण पटकन आम्हाला जेवायला सोडा. हे 14 माणसं होते. 15व्या जनाबाई होत्या महाराज. या 14 माणसाने सुद्धा महाराज महाद्वारामध्ये समाधी घेतली. मग देवाच्या चरणाजवळ जर जागा मिळत असेल तर जीवनाचा शेवट गोड होतो. आता मला सांगा, माणसाचे हाड मांस काय चांगलं असते काय? होय पाटील? कोणी घेते का जवळ? किती त्याला अपवित्र मानलं जातं. पण जगाच्या मालकानं एका वारकऱ्याच्या आस्ती स्वतःच्या पितांबरात घेतल्या. हो, मांस चर्म हड, मांस चर्म हड, देवावगीच गोड, देवावगीच गोड, देवावघेची गोड, देवावघेची गोड, देवावघेची गोड, देवावघेची गोड. चोखोबारायांच्या आस्ती देवानं स्वतःच्या पितांबरामध्ये घेतल्या महाराज. चोखोबारा ज्यावेळेस मृत्यू झाला ना चोखोबारायांचा, गावची कुस बांधत असताना त्याच्यामध्ये चोखोबाराचा मृत्यू झाला, तर देवानं स्वतः नामदेवराला सांगितलं म्हणे चोखोबाच्या आस्ती घेऊन ये महाराज. देवानं जवळ करावं आस्ती. घेत चक्रपाणी पितांबरी नामदेवे आस्ती आणल्या पारखोनी. घेत चक्रपाणी पितांबरी. देवानं स्वतःच्या पितांबरामध्ये चोखोबारांच्या आस्ती घेतल्या आणि चोखोबाराला सुद्धा समाधी दिली महाराज. देव आता जर स्पर्श होत असेल शरीराला सुद्धा, तर कायच पक्ष शेवट कोणचा गोड आहे? शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जीवनाचा शेवट गोड झाला. तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनाचा शेवट गोड झाला. आम्हालाही देव न्यायला आले ना आम्ही आता आमच्या माहेराला निघालो. अभंगाचं दुसरं चरण. आलो निजाचा माहेरा, 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 आलो निजाचा माहेरा. माहेरा. भेटी रखुमाईच्या वरा,
माहेर आहे कोणचं निज स्वरूप असणार भगवान परमात्म्याचं, कारण आपण त्याचे अंश आहे. त्यामुळे आपलं जीव जिथून आला तिथं जातो. तुका म्हणे ठाया जाई आपुले आलिया, त्याची तिथं इथं कर्तव्यता आहे, तिथं जाणे. तुकोपर्यंत आम्ही आमच्या स्वरूपाला प्राप्त झालो. आपण सध्या राहतो ते सासुरवास आहे. जीव दशा म्हणजे काय सासुरवास आहे, आणि भगवंताच्या स्वरूपाला जाऊन मिळणं म्हणजे तिथं माहेर आहे. कारण माहेरामध्ये सासर आणि माहेर कसं आहे, जिथं पूर्ण स्वातंत्र्य आहे त्याला म्हणतात माहेर, आणि जिथं काळी मात्र स्वातंत्र्य नाही त्याचं नाव आहे सासर. का ग सासुरवासी मज केले भगवंता, का ग सासुरवासी मज आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, आपोलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. का ग सासुरवासी मज, का ग सासुरवासी मज केले भगवंता, का ग सासुरवासी मज. तुका बऱ्या देवाला म्हणतात कागा सासुरवासी मध्ये केले भगवंत. सासुरवास जीवदास हाच मोठा सासुरवास आहे, आणि ते सर्वांना सासुरवास आहे. सुनाला सुद्धा सासरमध्ये काय असतो सासुरवास असतो. माहेराला गेल्यावर सून निवांत 9 वाजता उठती, तरी आई काय म्हणत नाही, बाप काय म्हणत नाही. उलट जर भाऊ उठवायला तिला ए ताई उठ, तर त्याची आई म्हणते हे बाळा झोपू दे तिला. माझी ताई कुठून आली, सासरून आली. म्हणजे अर्थात जिथं गेल्या आराम मिळतो, स्वातंत्र्य मिळतं, जिथं गेल्या आनंद आहे, त्याचं नाव आहे माहेर. बाई बाई जाते ग माहेराला, बाय 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 जाते ग माहेराला, माझ्या मुलाच्या घराला, माझ्या मुलाच्या घराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. प्रत्येक संतांची ओढ आहे कुठं माहेरला जाण्याची. जाई न गे माये तया पंढरपुरा भेटे ना माहेरा, किंवा आपुल्या माहेरा जाईन मी आता निरूपया संता हाती आला. उबगले माहेरी आता मज उबगले सासरी मज आता माहेरा सन्यावो, चुकवा एवढा जाच तुमच्या पाया पडते सोडा, चुकवा एवढा जाच तुमच्या पाया पडते. हो करू नये देवाकडे. उबगले सासरी मज आता माहेरा सन्यावो, चुकवा एवढा जाच तुमच्या पाया पडते. प्रत्येकाची इच्छा आहे माहेराला जायची. तुकोबरा म्हणतात आम्ही आमच्या माहेराला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. आता भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. जीवनामध्ये दुःख नाही, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. कुठलं दुःख नाही, त्या स्वरूपाला गेला दुःख आहे का. न देखी जे आयशे केले या विठ्ठले दुःखाची, कृपेची आसनी अधिष्ठाने बैसवले. तिथं ही अवस्था प्राप्त होती भगवंताच्या त्या स्वरूप. आता पावेन सकळ सुखे खादले ते कदा न देखे, अवघे सरले अवघे सरले पारिखे, सकळ देखे माहेर, सकळ देखे माहेर जवळ विठ्ठल रुक्माई. पण संसारामध्ये कसं जगदाकारी झाली, सत्ता वारून गेली, पराधीनता अवघे आपली लाज चिंता. पण तुकोबरा म्हणतो आम्ही आमच्या माहेराला आलो, त्यामुळे आमचं जीवन आता आनंदमय झालं. आमच्या जीवनात दुःखाचा लेस सुद्धा नाही, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे. आणि तरी काय संसारामध्ये थोडंफार दुःख झालं असलं तुकोबरा त्याचा काही शीन वाटत नाही. आता एवढं मोठं सुख मिळालं, ज्याला आटूत जायला मिळालं, पण आटोतून उतरला आणि फॉर्च्युनर मध्ये बसला, मग आटोतला काय शीन वाटतो का. या बाबा आता रस्ता चांगले झालेत म्हणा, आता पहिले पायटंगे मार्गे रस्ता जे होता नाही करताय, एवढा खराब रस्ता त्याच्यात आटूत जर बसलं तर डायरेक्ट देशपांड्याकडे जावं लागायचं, मनके बिनके व्यवस्थित करून घ्यायला. असे रस्ते होते. पण एक उदाहरणार्थ त्या रिक्षात जर तिथून गेलं आणि पुढं आपल्या माजलगाव रोडला जर फॉर्च्युनर गाडी भेटली एखाद्याची, बसता तिथे किती आनंद वाटतं. त्या खड्ड्याचा काय त्रास वाटतो का. तो जसं संसारात झाले असेल थोडेफार दुःख बिक्क, पण आता इथं आलोत ना, मग आता त्याची आठवण सुद्धा नाही आम्हाला. त्याचा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी ज्ञानेश्वर आवरे.